अदृश्य शक्ती महाराम देवता माता प्रसन्न विद्येची देवता सावित्री फुले सप्तस्वराच्या देवी सरस्वती माता हिंदवी स्वराज्याचे महानधिपती छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज महान समाज क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले लहुजी साळवे एका खंजरीच्या टोकावर घातल्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला जागृत करण्याचे कार्य केले असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैरागाची मूर्ती गाडगे बाबा संत कबीरदास महाराज संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज मुक्ताबाई मीराबाई जनाबाई बहिणाबाई इतर थोर महान संत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वाला शांतीचा संदेश प्रदान करणारे शांतीदूत महाकारण तथागत भगवान गौतम बुद्ध ज्याच्यापासून आम्ही तुम्ही या पृथ्वीच्या पाठीवर जन्मास आलो असे जन्मदाते आहे आणि वडील स्वातंत्र्यामध्ये होतो स्वातंत्र्यामध्ये आणण्याकरता कितीतरी वीरांनी प्राणाची आहुती दिली आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असे वीर हुतात्मे ही लोककला लोप पाहू नये आणि म्हणून स्थिती हालाकीची असताना अथांग परिश्रम केले सर्व कलावंताचे प्रेरणास्थान ठरले असे क्रांतीसूर्य साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे हैदरबत्ती विठ्ठल पट्टे बाबूराव होनाजी बाळा हैदरबत्ती होनाजी बाळा इतर थोर महान समाज सुधारक सगळ्यांना शाहीर या नात्यानं सर्वप्रथम मानाच्या मुद्रा करतो आहे। आज दुय्यमचा सामना आहे आणि दुय्यमीच्या जोडीला प्रथम राऊंडला लाभलेले मानकरी आदरणीय शाहीर मारुतीजी मारबदे निशांत त्रिगुण शक्ती यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो। सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या गावामध्ये दुय्यम खड्या भक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक मान्यवर या गावातील प्रथम नागरिक या गावचे पोलीस पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्यगण देवस्थान कमिटी अध्यक्ष साहेब तंटामुक्ती अध्यक्ष साहेब आणि ज्यांच्या माथ्यावर आज दुय्यम खड्या गमतीचा कार्यक्रम पार पाडला जाणार असे उपस्थित प्रिय रसिक प्रेक्षक बांधव सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा प्रदान करतोय। पार्टीचे परिचय सांगण्यासारखं काही नाही। आदर्श गुरु सुभान पार्टी मुक्काम निलज बुजुर्ग तालुका मोहाडी जिल्हा भंडारा या नावानं पार्टी सादर आहे। शहीद राजन भाऊ कृष्णा सहशाहीर विजयदादा गिरीपुंजे ढोलक वादक किशोरदादा पंचपुदे लाट वादक आदरणीय अंकुशजी भावने टाळ वादक गिरधर दादा या पार्टीचे डॅन्सर आहेत विनोद दादा आणि सेकंड डॅन्सर सोनू दादा पार्टीचे कलावंत नकलकार राहुल दादा आणि पार्टीचे कोरस भूमेश्वर दादा बोंद्रे यांच्या संपूर्ण पार्टी सहित मंडळ सादर आहे। मायबापू वेळ फार झाली आणि या कार्यक्रमाच्या आयोजक मान्यवरांचं म्हणणं आहे की फक्त 1 तासामध्ये तुम्ही तुमची गणगणून आठवा
दिलेल्या वेळेनुसार दिलेल्या वेळेचं भान ठेवून त्याची काळजी घ्यायला लागेल, जपा लागेल. आणि म्हणून जास्त न बोलता फक्त एवढं बोलू इच्छितो की हा माणूस चुकीचा पुतळा. चूक करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. जे चुकत नाही त्याला माणूस म्हटलं जात नाही, त्याला महामानव उपमा दिलं जातं. आपापल्या धर्माच्या नियमानुसार देवाची, परमेश्वराची, ईश्वराची उपमा दिल्या जातं. पण माणसासारखा दिसत असून तो स्वतःहून चूक करत असेल तर त्याची गणना पशुमध्ये केली जाते. आणि म्हणून नकळत होऊ घातलेली चूक माफ करण्यापेक्षा तात्पुरती पदरामध्ये घेऊन गोट करून घ्याल. कार्यक्रमाला सरते शेवटी ती आमची चूक आमच्या निदर्शनास आणून द्या की जेणेकरून घडून आलेली चूक पुन्हा घडून येणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ, अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्याचे चरणात मस्तक होऊन मार्गदेवता मातेला अभिवादन करून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. जय हिंद, जय भारत.
सृष्टीची रचना केली। सर्वप्रथम 4 खाणी निर्माण केल्या। जारज म्हणजे जारातून उत्पन्न होणारे, अर्थात आम्ही तुम्ही गाय म्हस शेळी म्हणजे डुकरं। स्वेदज म्हणजे घामापासून ज्याची उत्पत्ती झाली। उद्बीज म्हणजे बियातून जमिनीतून उत्पन्न होणारे, आणि अंडज म्हणजे अंड्यापासून ज्याची उत्पत्ती झाली। अशा 4 खाणी निर्माण केल्या। त्याला वाटलं भूतलावर मानवी जीवनाची उत्पत्ती केली, मग याच्या वाणी तयार करायला पाहिजे। त्या वाणी तयार केल्या किती आणि कोणत्या आहे का? मुख्यवाणी चार तत्व शब्द नियम संयम तुमचे ज्ञान पाजर। या जळ जीवाचे तुम्हीच कराल उद्धार, करतो तुमच्या कवीर लढले, बुंदरकटाच्या या धरणीवर पडले। राजगुरु सुगद भगत सिंग फासावर चढले, करतो त्यांचा द्वार करुनिया फुले। महत्व शिक्षणाचं माझ्या आई बहिणीला मिळून दिले, करतो त्यांचा स्वर्गीय चिंदू भोयरजीची ग्वाही। या संसाराच्या पायी मनती देवा आठवत नाही। स्वर्गीय कवी मदन मस्ताना तुमच्या चरणास राही। शाहीर राजहंस कृष्णा विजय कुमार, गुण तुमचे गायन माझ्या पूर्वीपासून चालत आलेली परंपरा, जी आईनं आपल्याला उदरातून जन्मात घातलं, त्या आईनं शिकवलं, मी तुझी आई होते, ते तुझे काका। ही चालत आलेली परंपरा, आणि तीच परंपरा की कोणत्याही शुभ कार्याला प्रारंभ करताना गायन कलेचं असो, नृत्य कलेचं असो, अन्य कोणत्या
असो भजन हवन पूजन तर हिंदू धर्माच्या नियमानुसार संस्कृती अशी तयार झालेली आहे की शुभ कार्याला प्रारंभ करताना त्या श्री गणेश भगवंताची त्याचं विधिवत पूजन केलं जातं, त्याला त्रिवार वंदन केलं जातं आणि नंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात. म्हणून साहित्याच्या माध्यमातून त्या परमेश्वराचं पूजन करतो आहे. माय बाप हो गीताचे बोल मालिक मेरे आखरी गुलाम. माय बाप परमेश्वराची पूजा अर्चना करणारा कोणताही अनुयायी भक्त असो अपेक्षा व्यक्त करतो मनामध्ये की माझं उभारलेलं कार्य सिद्ध होते, तीच कार्य आणि तीच अपेक्षा व्यक्त करून त्या परमेश्वराचं पूजन करतो आहे. इंसानियत आदमी को इंसान बना देती है, हर लगन मुश्किल को आसान बना देती है. लोग ही भी जाते मंदिरों में पूजा करने क्योंकि अस्थाई पत्थरों को भगवान बना देती है. जिथं विश्वास आहे तिथं देव आहे, जिथं विश्वास नाही तिथं देव नाही. आणि म्हणून संत म्हणतात भाव तिथं देव आहे संताची वाणी. पण आचार वाचून पाहिलं का कोणी? आचरणात आणणे महत्वाचा. कितीतरी तीर्थक्षेत्र फिरतो भाविक भक्त, पण त्या ठिकाणी जास्त दिवस, जास्त महिने, जास्त हप्ते, जास्त वर्षापर्यंत राहत नाही, कारण त्या तीर्थक्षेत्रामध्ये देव नाही. मी म्हणत नाही, संत म्हणतात जत्रा में बिटा फतरा तीरथ बनाय पाणी और दुनिया भरी दिवाणी तो पैसे की धूळ झाली. अरे आहे मनात तर पावते मनात. आणि म्हणून शहाण्याचं म्हणणं आहे कर्म नहीं के कर बंदे किस्मत बनी रहेगी दासी. यावा घूमने की जरूरत नहीं क्योंकि घर में मत काशी. राष्ट्रसंताचं म्हणणं होतं सारं जग फिरून अर्थ नाही आणि आई वडिलासारखं तीर्थ नाही, पण आम्हाला त्याच्या भानात राहिलं ना आजची शोकांतिका. आणि म्हणून त्या निसर्गाला माझी प्रार्थना आहे का
सागर माय बापो कितीतरी लोकांचं म्हणणं आहे हिंदू धर्माचे 33 नाही तर 36 कोटी देवता चुकीची भावना आहे. फक्त 33 प्रकारचे देवता आहेत. परमेश्वर एक, परमात्मा एक. 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, 2 अश्विनी कुमार आणि त्या 33 प्रकारच्या देवी देवतांना कोटी कोटी नमन, कोटी कोटी वंदन केल्या गेलं आहे. म्हणून ही मन ठरून गेली आहे की कोणी 33 कोटी म्हणतात आणि कोणी 36 कोटी म्हणतात. तर मायबाप ज्या करुणेच्या सागरानं सृष्टीची निर्मिती केली, आम्हा सगळ्याला घडवलं. आई वडिलांना नाही, आई वडिलांना फक्त कर्म केले. आई वडिलांनी जर घडवलं असतं तर कोणी अपंग जन्मास आला नसता, कोणी आंधळा जन्मास आला नसता, कोणी मुका जन्मास आला नसता आणि कोणी बहिरा जन्मास आला नसता. घडवणारा तो, कर्म करणारे आम्ही. ज्या पृथ्वी भूतलावर जन्मास आम्हाला घालण्यात आलं कशासाठी तर माणूस बनण्यासाठी. कर्म करासाठी तर सगळे झाले. आणि म्हणून काय म्हणतो
माय बापो सुख करता दुःख हरता भगना भक्ताचा तू विघ्न हरता तनमन तुला वाहितो याच नेमकं कारण माय बापो भगवान आपको जल चढ़ाओ तो मछली का जूता है, फूल चढ़ाओ तो भौरों का जूता है, दूध चढ़ाओ तो बछड़ों का जूता है, चंदन चढ़ाओ तो पेड़ किसी ने काटा है, चावल चढ़ाओ तो मशीन का कुटा है, और ये तन चढ़ाओ तो एक बूढ़े माँ का बेटा है. तरी परवा नाही या तनाची. याचं नेमकं कारण काय माय बापो आणि याचं नेमकं कारण आदरणीय शाहीर साहेबांना विचारला. याच्यावर प्रश्न काही हरकत नाही. आमच्या बुद्धीला जेवढं पटेल तेवढं देऊ आणि नक्की तंतोतंत देऊ. ऐका काय यांच्याकडून या परमेश्वराच्या वैचारिक भावनेवर 20 रुपयाचं भेट प्राप्त झालं. मी आणि माझे मंडळ अत्यंत ऋणी आहे. नानाचा तू नानिवंत जपी तपी म्हटले महंत अंत कळे ना कुणा अंत कळे ना कुणा साधू संत जप तप करून बसले. नकाच्या चुमरीवरले केस जमीन घडले पण अंत लागला नाही तर रूप कुठून दिसलं होतं. माय बापो जेव्हा जेव्हा पृथ्वीच्या पाठीवर संकट निर्माण झाले अनेक अवतार घेतलं परमेश्वरानं दुष्टाचा संहार करण्यासाठी भक्ताचं रक्षण करण्यासाठी. आणि म्हणून त्या परमेश्वराला माझं म्हणणं काय मागणं काय नानाचा निवंत जपी थकले महंत अंत कळे ना कुणा अंत कळे ना कुणा. नानाचा निवंत जपी थकले महंत अंत कळे ना कुणा अंत कळे ना कुणा. थकले महंत अंत कळे ना कुणा अंत कळे ना कुणा. आहे निराली तुझी ती माया आणि तुने घडवली ही तन काया. त्या परमेश्वरानं हे औठाचं देव औठात म्हणजे 3.5 हाताची लांबी अनध हात म्हणजे या ब्रह्मांडाची 6 हात रुंदी हे सुंदर देह घडवलं तर परमेश्वरानं. आईने नाही घडवलं, बापानं नाही घडवलं, फक्त प्रेम किडा केली, प्रेम किडा कर्म केले तर
या शरीराच्या आतमध्ये मन घातलं, मनाच्या पलीकडे चित्त, चित्ताच्या पलीकडे बुद्धी, बुद्धीच्या पलीकडे आत्मा आणि आत्माच्याही पलीकडे परमात्मा. आदरणीय शाहीर साहेब, पर म्हणजे परेच्या पलीकडे, की त्याचं रूप दिसलं नाही, त्याचा अंत लागला नाही, पण रूपही दिसला नाही म्हणतात. चुकीची भावना आहे. 9 दिवस बाळकपणाचे बाळूते सुटले जनाबाईचे, पण तिला त्याची जाण झाली नाही. दोष कुणाचा? 5 पांडवा संघ जीवनाचा शेवट होईपर्यंत महाभारत घडवून आणलं श्रीकृष्ण भगवंतानं. त्याला भगवंत मानलं गेलं. तर मायबाप त्याची जाण नाही आणि म्हणून विश्वास बसत नव्हता अर्जुनाचा. म्हणे अर्जुना, अरे बाण चालव, सगळे माझेच आहेत, ज्यांना माझे समजतो ते तुला मारल्याशिवाय ठेवणार नाही. म्हणे पाप होईल, पाप होईल, पाप पुण्य मी बघत बसेन, तू फक्त कर्म कर, कर्म, तू फक्त कर्म कर. आणि म्हणून आदरणीय शाहीर साहेब, आत्मा आणि आत्माच्या पलीकडे परमात्मा, त्या परमात्म्याचा अंश प्रत्येकाच्या शरीरामध्ये विराजमान आहे. हा, त्या आत्म्याला जन्म आणि मृत्यू नाही. ज्याला आपण गण म्हणतो, त्या आत्म्याचा, ज्या परमात्म्याला गण म्हणतो, अरे ज्याची गिनतीची नाही. ग म्हणजे गणित, ग म्हणजे गिनती आणि न म्हणजे नाही. ज्याची गिनतीची नाही, त्याचा जन्म मृत्यू नाही. जय जय रामकृष्ण हरी. रामाचा जन्म अयोध्येत झाला, कृष्णाचा जन्म मथुरेत झाला. आदरणीय शाहीर साहेब, त्या राम आणि कृष्णाला हरीची उपमा दिल्या गेली. हरी म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे परमात्मा, परमात्मा म्हणजे गण, परमात्मा म्हणजे गण, ज्याची गिनती नाही, ज्याचा अंत कुणाला लागला नाही. मानव रूपात येऊन सगळं कार्य केलं देवासारखं, पण अंत कुणाला लागला नाही, पडला नाही, जपी तपी थकून गेले. आदरणीय शाहीर साहेब, हे तुमच्या प्रश्नाचं प्रत्युत्तर. कारण प म्हणजे परेच्या पलीकडे आणि ती म्हणजे ती परम स्वरूप निज वस्तू आहे. आदरणीय शाहीर साहेब, आणि त्याच्यावर माझं सेन आहे. ऐका, आधी होता शून्य आकार, सर्वत्र अंधकार, अलक जाहले दीपतीवर स्थान निरंजनाचा. त्या निरंजनाचा पडला प्रकाश, शिवश्रुती येचा अंश, त्याच्यापासून चैतन्य खास पार चैतन्याचा. ही वस्तू गण, ही वस्तू गण, हा वस्तू चैतन्य स्वरूप आहे. चैतन्याचा पडला प्रकाश, त्या चैतन्य त्या उतरी पुरुष जन्मला निर्धारी, आणि त्याच्यापासून ती सुंदरी जन्मली मूळ माया. त्या मूळ मायेच्या पोटी ओंकार जन्मले सेवती, आणि त्या ओंकारापासून जग जेती अवतार महारुद्राचा. महारुद्राचे तेजी श्रीहरी विष्णूजी जन्मले सहजासहजी, आणि त्या विष्णू नाभीमधी कमळी ब्रह्म विधाता. त्या ब्रह्म्यापासून पिंड ब्रह्मांड झाले निर्माण, आणि सर्व सृष्टी त्या गणापासून सार संत शास्त्रज्ञाचा. सामना दुय्यमचा आहे, आणि दुय्यमीच्या रीतिरिवाजाप्रमाणे तुम्ही माझ्यावर प्रश्नाची मांडणी केली. आता माझे आद्य कर्तव्य. आदरणीय शाहीर साहेब, माझे प्रश्न आहे. ज्याला आपण साधू संत जपी तपी ऋषीमुनी म्हणतो, साधना करतात, साधना योगासन करतात, योग करतात. तर असे एक साधक झाले की त्या साधकानं साधना केली, आणि साधना केल्यानंतर त्यांनी सांगितलं
त्यांनी एका ठिकाणी सांगितलं की माझे 90 दिवसात मृत्यू होणार आहे, 90 दिवसात. हा, तर ते सांगितलं कोणत्या ठिकाणी, कोणाजवळ सांगितलं, आणि त्याच्या बोलण्याप्रमाणे खरोखर 90 दिवसामध्ये त्याचा देहांत झाला. त्याचा देहांत झाला. तर तो साधक कोण, त्याचे आई वडील कोण, आणि त्यानं साधना कुणाची केली होती, बस एवढंच विचारायचं आहे का शेवटचा. कुत्र्यासारखा वावरत असेल तर 184 जीवनी मागे लागले आहे. पशुच्या 30 लक्ष, पक्ष्याचे 10, वृक्षाचे 20, पाण्यामध्ये तयार असणारे कीटक 9 आणि कुर्मी कीटक ज्यांना म्हणतो ज्याचं नेहमी झाडामध्ये वास्तव्य असतं 11 आणि मानवाच्या 4 लक्ष अशा 184 जीवोन्या भोगा लागतात कर्मानुसार. नाही तर माणसाचा पुन्हा पुनर्जन्म होत नाही.